आनंद चव्हाण आहे। मी नाथपंथी डवरी गोसावी समाजाची अध्यक्ष आहे। माझ्या ज्या भगिनी आहेत ह्या गेल्या 60 ते 70 वर्षापासून गाईला चारा घालण्याचा हा व्यवसाय करतात। हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे। पण गेल्या काही 1 वर्षापासून त्यांना पोलिसांचा सतत त्रास होत आहे। आज 8 दिवसापासून आमच्या गोट्यातल्या सगळ्या गायी नेल्या आहेत। पोलिसांनी कारवाई केली। रात्री 1:30 वाजता येऊन पोलिसांनी सगळ्या गायी खाली करायला सांगितल्यात। आज सगळ्या कमीत कमी मुंबईमध्ये 400 महिला ह्या बसतात पूर्ण डी वार्ड मध्ये। त्या 400 महिलांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आज सरकारला प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही बंद केलेली आहे, आमच्या महिलांनी जायचं कुठे? एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करतायत, प्रत्येक महिलेला तुम्ही 1500 रुपये देता महिन्याला। मग ह्या बाकीच्या त्यांचा रोजगार बंद करून त्यांनी खायचं काय? मग तुम्ही फुकट खायची सवय त्यांना लावताय का? मेहनत करून ज्या बायका खातात आहे, आज कष्ट करून खातात आहे, मंदिराच्या बाहेर बसतात 4 तास, याच्यातल्या प्रत्येक महिला ह्या विधवाच आहेत, अशिक्षित आहेत। त्यांच्या मुलांचं शिक्षण होणार कसं? त्यांचं जीवन उदरनिर्वाह होणार कसा? सरकारकडे मागणी आहे या तर तुम्ही यांचा रोजगार चालू करून द्यावा किंवा यांना गव्हर्नमेंटची नोकरी द्यावी, ज्याने ते तिथे काम करून खाऊ शकतात आहे। पण त्यांना भीक मागायची सवय लावू नका अजिबात। अशा आता एकूण मुंबईमध्ये तर 400 महिला बसतात बघा, 400 कुटुंब आहेत। हे पूर्ण डी वार्ड मध्ये झोन 2 झोन 1 ग्रँड रोड ते चर्चगेट पर्यंत 400 आहेत आणि पूर्ण मुंबईमध्ये 4000 महिला आहेत आमच्या। प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम पोलिसांनाच आहे। पोलीस म्हणतात की आमच्याकडे कायदा नाहीये, रोडवरती बसायचा कायदा नाही आहे असं पोलीस सांगतात। सरळ उत्तर देतच नाही ते लोक। आता काल आम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटलो होतो। सामाजिक न्याय मंत्री आपले संजय शिरसाट साहेबांना भेटलो होतो। त्यांना निवेदन पत्र दिलं होतं। त्यांनी सांगितलं की तुम्ही सीपी साहेबांना भेटा आणि हे निवेदन त्यांना द्या। पण आज मी त्यांना गेले भेटायला त्यांना, पण त्यांनी काय उत्तर बरोबर दिले नाही। बोलतात की आमच्याकडे कायदा नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटा, मुख्यमंत्र्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं लेखी लेटर लिहून आणा, हे असं बोलतात ते। आता आम्ही बघू, सगळ्या महिलांना एकत्र करू, मुख्यमंत्र्यांना परत एक निवेदन देऊ। त्यांनी आमची गारण ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही उपोषणाला बसू। मग नंतर मग शेवटचा वेळ ते देणार आहे। बाकीच्या लोकांचा काही त्रास नाही, आम्हाला फक्त पोलिसांचाच आहे। हा विषय सगळ्यांना माहिती आहे, पण जे हे मेन सीपी साहेब आयुक्त देवेंद्र भारती हे कमिशनर आहे, ह्यांनीच बंद केलेलं आहे सगळं काय, त्यांचंच नाव आहे ते पुढे। आता हे 10 दिवस होत आलेत, 10 दिवसापासून बंद आहे। गाई आमच्या पकडून नेल्या कोंडवाड्यामध्ये। मालाडला काजूपडा कोंडवाडा आहे, त्या कोंडवाड्यात नेऊन सोडल्यात। तिथे त्या गाईला अन्न पाणी काय मिळतच नाहीये। हा तसंच झालेलं आहे। ज्या पकडून नेलेल्या गाई त्यांना तरी जवाहरलाल ज्या टायमाला वारला होता, हॉप झालेला, तिथपासून आमचा व्यवसाय चालू आहे। काय तिथून आमचा व्यवसाय, माझा तर वय 70 वर्षामध्ये आलेला आहे। त्याच्यापासून मी ह्या व्यवसायामध्ये चाललेला आहे। आणि ह्याच्यामध्ये काय आता हे आता जी मंत्री आले ते, हे पुन्हा ते साहेब आले ते पोलीस खात्यामध्ये, हे जे अष्टाबाद जी बंद करते ती कारण काय? गाय काय 2 नंबरचा धंदा नाही तो का? हिंदू धर्मामध्ये गायला 1 मिनिट दुकान नाही, हा दुकान नाही का? तो 2 नंबरचा धंदा नाही। 3 तासासाठी बाई रोजगार करते आणि आपल्या पोटाला बाल बच्च्यामध्ये ते जाते। ह्याच्यामध्ये गायची काय अडचण आहे तर ते आम्हाला कळू द्या की गायमध्ये नुकसान होते का, गायमध्ये काय होतंय। मग तुम्ही करायचं असलं तर आमची काहीतरी पोटाची रोजी चालू ठेवा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची बारी येणार का? अष्टापाद जर नाही म्हणल्यावर ते ह्याच्यामध्ये वयस्कर आहेत त्या, जवान आहेत त्या, आणि ज्याची विधवा येत्या, त्यांना जर तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असेल गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या तर तुम्ही देऊ शकताय। आणि वयस्कर बायकांना आज त्यांची मुलं त्यांच्या आई बाबाला सांभाळत नाही। आज आम्ही काय रोडला, सरकारनं आम्हाला बाहेर काढून रोडला मारायची गदाली, आम्ही काय करणार सांगा? एवढं आम्हाला उत्तर द्या। तुमच्याने जर निर्णय होत असेल तर गायांचा आणि आमच्या पोटाची रोजी चालू करायची असेल तर तुम्ही काहीतरी निर्णय करा। आणि ह्याच्यामध्ये वयस्कराला जर तुम्हाला द्यायचं असेल तर महिन्याचं 15,000 आम्हाला महिन्याचं वयस्कराला द्या, काय की तिला मुलं नाही, ती बाळ नाही, ती काय नाही। ज्याची मुलं ज्याला मुलं आहे ती त्याचा आई बाप रोडला काढलेलं इथं,
त्यांचा ते इकडे एक मिनिट इकडे हाय सर मागतो हाय हाय आई बाप मुलांचा इकडे त्याला स्वतः आई बाबा आई मुलगा असून त्यांना रस्त्याला काढलेला आहे आणि ह्याच्या रोजीवर हा यांचा पोट चालते मग ह्यांनी काय करायला पाहिजे रस्त्याला झेर खायचाय किंवा राखेल ओतायचा किंवा फास घ्यायचा आम्हाला ही बारी येणार होईल म्हणून आम्ही आंदोलन तर करू नाहीतर आम्ही मोर्चात आम्ही एक मिनिट आम्ही आहे मी जी बोलते ना एक मिनिट मी जे आहे सातारा भागचे सगळ्या सातारा आहे रहमतपूर आहे आणि आमचा समाज आहे भटके आहे आणि नागपंथी गोसावी आहे मी आणि जिथं आम्हाला पोट भरायला गेलो ना तिथंच आम्ही जगलेलो आहे आम्हाला शेती नाही बाडी नाही काय नाही घर बी नाही घर नाही दार नाही गावाला काय नाही बरं ह्याच्यामध्ये आमचं आता 60-70 वर्ष व्हायला आलो 60-70 वर्ष व्हायला आलो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बंधन घालायचं असेल तर आमचा काहीतरी निर्णय करा नाहीतर आम्हाला मारून टाका बस